नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। तर ह्या वर्षीचा जो ओला काजू आहे त्याची भाजी मी बनवली नव्हती आणि पहिल्यांदाच तुमच्याबरोबर ते शेअर करते आहे। आणि कसं झालं की आत्ता आमचे जे काजू आहेत ते तयार व्हायला लागलेले आहेत। म्हणजे जेव्हा आम्ही काजू काढायला जातो की नाही त्यावेळेस काय होतं, काठीने ज्यावेळेस काजू काढतो तेव्हा ते काजू पण पडतात आणि त्यांच्याबरोबर एक दोन जे ओले काजू असतात ते सुद्धा गळून पडतात। तर काठीचा धक्का लागल्यामुळे तर ते सुद्धा साठवायचे आणि घरी घेऊन यायचे आणि त्याची भाजी बनवायची। हा एक प्रकार असतोच, पण हे जे काजू आहेत की नाही हे मी मुद्दामून तुमच्याबरोबर मला व्हिडिओ शेअर करायचा आहे, त्याच्यासाठी हे काजू मी मुद्दामून काढून आणलेले आहेत। तर आमच्याच बागेतले काजू आहेत आणि आत्तापर्यंत बऱ्यापैकी मार्केटमध्ये ओले काजू जे आहेत ते कधीपासूनच सुरू झालेले आहेत, पण आमचे तयारच झाले नव्हते। भाजी तर एक दोन वेळेस करून खाल्ली, पण आपल्या बागेतले त्याची चव काहीतरी वेगळीच असते। तर त्याच्यासाठी हे काढून आणलेले आहेत आणि त्याची आज अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी जी पद्धत आहे, प्रक्रिया आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते। तर हे जे काजू आहेत ना ह्यांना भरपूर डिंक असतो, म्हणजे थोडंसं जरी आपल्या स्किनला कुठे जर ह्याचा डिंक लागलाच तर खूप म्हणजे तिथली जी स्किन आहे ना ती जवळजवळ जळल्यावरती कशी होते त्या पद्धतीने आपली स्किन जी आहे ती जळून जाते। तर त्याच्यामुळे ह्याचा डिंक हातांना अजिबात लागता कामा नये याची खूप काळजी घ्यावी लागते। तर मी काय करते, भरपूर सारं जे तेल आहे हातांना चोळून घेते आणि त्याच्यानंतरच ते हातात घेते। म्हणजे तेल लावल्यानंतर जर ह्याचा डिंक लागला तर तेवढं आपल्या हाताला इजा होत नाही। आता मी हे नेहमीच दरवर्षीच करते त्याच्यामुळे मला माहिती आहे, पण शक्यतो पिशवी किंवा मग हँड ग्लोव्ज घालून हे साफ केले जातात। खरं तर हे काजू जे आहेत की नाही ते मार्केटमध्ये अखंड काजू भेटतो, पण मला काय त्यांच्या पद्धतीने काढता येत नाही, कारण त्यांची एक वेगळीच कला असते। त्याचा ह्या बीचा जो डोळा असतो तो फोडायचा आणि ते प्रेस करून त्याच्यातनं तो अखंड गर ते बाहेर काढतात, पण तसं मला काही येत नाही। त्याच्यामुळे मी सरळ आणते आणि वेळीवरती चिरून टाकते त्याला आणि मग मोठी सुई किंवा मग असं टोकदार काहीतरी घ्यायचं आणि त्याच्या साहाय्याने ते जे गर आहे त्याच्यातनं बाहेर काढायचे। तर करताना खूप सावधगिरी बाळगावी लागते, कारण तो डिंक जर कुठेही शरीरावरती उडाला किंवा डोळ्यांना खूप जपावं लागतं, नाहीतर मग तिथे खूप डोळ्यात जर उडाला एखादा थेंब तर खूप म्हणजे खूप जास्त आग होते। त्याच्यामुळे हे करताना खूप काळजी घ्यावी लागते। त्याच्यानंतर मग हे गर काढून झाल्यानंतर ह्यांना पण गरांना पण डिंक राहतो, तर त्याच्यासाठी काय करून घ्यायचं, मी 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने ते धुवून घेतलेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी जे कडकडीत आहे ते ओतून ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ह्यांचा जो डिंक आहे की नाही तो त्या पाण्याबरोबर निघून येईल आणि नंतर आणि सालं जी आहेत ती पण निघून जातात त्याच्याबरोबर, म्हणजे निघून सेपरेट होतात। तर इथे मी गरम पाणी घालून त्याच्यामध्ये ठेवून देते आणि त्याच्यानंतर आपण वाटण करणार आहोत। तर वाटण जे आहे की नाही ते मी आपल्या चॅनलवरती त्याची व्हिडिओ जी आहे ती याच्यापूर्वी शेअर केलेली आहे। अगदी मालवणी टिपिकल वाटण जे आहे तेच वाटण टाकून आपण आज भाजी करणार आहोत। ह्याचे 2-3 प्रकाराने भाजी करता येते, पण त्याच्याही पेक्षाही जर नुसते खायला सुद्धा खूप छान लागतात। तर इथे की नाही मी तुम्हाला रस्सा भाजी दाखवते। तर त्याच्यासाठी थोड्याशा तेलामध्ये कांदा परतवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता टाकून परतवून घ्यायचा आहे आणि एकदम साधी नेहमीची फोडणी असते आपली, थोडीशी हळद आणि त्याच्यावरतीच आपला मालवणी भाजका मसाला जो आहे गरम मसाला साठवणीचा तो टाकून घ्यायचा आहे आणि एवढीच फोडणी करून घ्यायची। आता मला प्रत्येक भाजीमध्ये बटाटा लागतो, तर त्याच्यामुळे मी इथे ह्या भाजीमध्ये सुद्धा बटाटी टाकणार आहे आणि गर जे आहेत आपले एकदम कोवळे आहेत त्याच्यामुळे ते पटकन शिजणार आहे, तर त्याच्यासाठी आपण बटाटी जी आहे ती पहिल्यांदा शिजवून घेणार आहोत। तर खूप छान आणि हां, आलं लसूणची पेस्ट मी सांगायला विसरली, तर ती सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि खूप छान होते ही भाजी। तर नुसते गर सुद्धा उकडून खातात किंवा ह्या ओल्या काजूची सुकी भाजीसुद्धा बनवता येते। म्हणजे जिथे मी वाटण आता टाकणार आहे की नाही त्याच्याऐवजी आपण फक्त खोबरं जे आहे ते त्याच्यावरती परतवायचं आहे आणि आपली सुकी भाजीसुद्धा तयार होते। ती सुद्धा मी तुमच्याबरोबर एकदा शेअर करेन। तर बटाटीमध्ये पाणी टाकून घेते आणि बटाटी जी आहे ती शिजवून घ्यायची आपल्याला। तर ह्यावेळेस काय झालं माहिती आहे, आमचे काजू जे आहेत ते थोडेसे लेटच झालेले आहेत, त्याच्यामुळे मी ह्याची रेसिपी जी आहे की नाही ती तुमच्याबरोबर शेअर करायचं राहूनच गेलं आणि आत्ता काजू तयार होत आहेत, त्याच्यामुळे
तर काजू मी काढले त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे, पण ते मी करेन तुमच्याबरोबर शेअर. त्याच्यानंतर आपण काजूचे जे आहेत सालं काढून घेऊयात. आणि मी ह्याच्यापूर्वी ना खूप छान छान रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, अगदी पारंपरिक पद्धतीने पण केलेल्या आहेत. आणि जे मी यूट्यूबलाच बघितलेले काही पदार्थ आहेत, पण आपल्याला काही वेळेस करायला अवघड जातात. तर 2-3 वेळेस माझे बिघडल्यानंतर ते व्यवस्थित कसे आले, तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. आणि हल्लीच मी कुरडयांचासुद्धा व्हिडिओ जो आहे अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, तर तोसुद्धा बघा. आणि कुरकुऱ्यांचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा अपलोड केलेला आहे, तोसुद्धा आवर्जून बघा, कारण अतिशय सोप्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आणि मी स्वतः करून पाहिलं आहे आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतरच मी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आपल्या चॅनलवरती मी जे पण व्हिडिओ टाकते ते व्हिडिओज मी ट्राय केलेले असतात, एक्सपेरिमेंट करते आणि त्याच्यानंतरच तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे जेणेकरून तुम्ही बिनधास्तपणे ते व्हिडिओ ते रेसिपीज ज्या आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता. तर इथे जे आहे आपण सगळे काजू सोलून घेतलेले आहेत. आणि आता तुम्ही पाणी बघू शकता किती सफेद झालेलं आहे. ते सफेद म्हणजे ह्याचा जो डिंक आहे तो पूर्ण पाण्यामध्ये मिसळून आलेला आहे. त्याच्यामुळे आत्ता जर ते आपण गर खाल्ले तर आपल्याला काही होणार नाही. कारण म्हणजे जर त्याला डिंक असता तर आपलं तोंडाची आग झाली असती किंवा जळजळ झाली असती. तर त्याच्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेले होते ते, आणि त्याच्याबरोबर त्याचा डिंक निघून गेलेला आहे. आता बटाटे जी आहे थोडीशी आपली शिजत आलेली आहे, तर यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये गर टाकून घ्यायचे आहेत. मालवणमध्ये की नाही हॉटेलमध्ये ही डिश एक स्पेशल असते. म्हणजे सीझन नसतानासुद्धा काजूची उसळ आपल्याला भेटू शकते मालवणमध्ये. मालवणमध्ये असं नाही, कुठेही भेटू शकते खरं तर, पण बनवत नाहीत ती वेगळी गोष्ट आहे. आणि मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, जेव्हा हा सीझन नसतो काजूचा त्यावेळीसुद्धा आपण या अशा काजूची उसळ बनवून खाऊ शकतो. तर ती कशी, ती पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. थोडंसं रिस्की आहे, पण स्वतःच्या जबाबदारीवरती करा, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा जे सुके काजू आहेत की नाही ते भिजत घालून नंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी चिरावे लागतात. तर ओले असतात आणि वेळेवर चिरताना हातसुद्धा कापू शकतो, त्याच्यामुळे खूप सावधगिरीने ते सुद्धा काम करायला हवं. तर ती रेसिपी पण खूप छान आहे आणि पद्धत मला फार आवडली. ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर इथे काजू शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी वाटण टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. आपली भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे. त्याच्यावरती फक्त कोथिंबीर पेरायची एक उकळी काढून, आणि त्याच्यानंतर आपली भाजी तयार होईल. तर आता सध्या कोकणात ही भाजी खूप म्हणजे खूप चर्चेत असते. सीझन असतो त्यावेळेस, आणि सीझन संपेपर्यंत काजूची भाजी बऱ्याचदा घरामध्ये केली जाते. आणि आमच्या घरामध्ये तर माझ्या मते मी जेवढ्या उसळी पण करते त्याच्यामध्ये सुद्धा काजू आवर्जून असतात. तर आपली जी भाजी आहे तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.